त्यामध्ये तुमच्यावरती आरोप करण्यात आला आहे की धनंजय मुंडे साहेबांच्या रडारवरती दीपक देशमुख आहेत, अशी क्लिप व्हायरल आहे. रडार म्हणजे काय? जो व्यक्ती 25 वर्ष आमच्यात राहिला, ह्या दीपक देशमुख मुळे मुंडे परिवार फुटला, ह्याचा अर्थार्जनाचे विषय, ह्याचे लाभार्थी, सगळ्यात मोठा लाभार्थी तो आमच्यातला होता. आणि अशा परिस्थितीत त्याला तिकीट मिळालं, एका मिनिटात तो तिकडे गेला आणि आमचे माणसं फोडत होता. आणि मी जो कॉल केलेला आहे हा निवडणूक झाल्यानंतर केला, जे आमचे सहकारी सुनील मस्के ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश केलेला आहे, आणि आमच्या 2 जीवाचे कार्यकर्ते मुन्ना मस्के असेल, गणेश मस्के असेल. आणि जेव्हा आपण 20-25 वर्ष राजकारण करतो, सोबत जयंती उत्सव असेल, सुख दुःख सगळे शेअर करतो, आणि आमचाच सहकारी जर आमच्याच निवडणुकीला नसेल तर विचारा वाटतं शहराध्यक्ष, एक सहकारी म्हणून, माजी शहराध्यक्ष म्हणून. आणि मी सुनील रावला विचारलं तर सुनील रावांनी सांगितलं की मुन्ना असेल, गणेश असेल, थोडे अनसिक्युअर्ड फील करतायत, कारण वाल्मिकांना कराड जे गटनेते होते नगर परिषदेचे आणि त्यांच्यावर ट्रायल चालू केसमध्ये, तिथे नाहीयेत, आणि हे कार्यकर्ते कुठेतरी अनसिक्युअर्ड फील करत होते आणि म्हणून ते सोडून गेले, असं मला सुनील रावने सांगितलं. पण मला वाटलं की ठीक आहे, आपण आधार दिला पाहिजे, धीर दिला पाहिजे कार्यकर्त्यांना, असं वाटलं नाही पाहिजे एकाकी, कारण धनंजयजी मुंडे साहेबांचं नेतृत्व आहे, आम्ही सर्व खाली काम करतोय. म्हणून सुनील रावला म्हणलं मला बोलणं करून द्या, कारण हा दीपक देशमुख फक्त कार्यकर्त्यांना वापरणारा माणूस आहे. त्याची वेळ आली की कार्यकर्त्यांना वापरतो, तमाई करत नाही. एखाद्या गोपनीय मित्राचा कॉल असेल तर तो व्हायरल करणं म्हणजे त्या कार्यकर्त्यावर सुद्धा विनाकारण अविश्वास आणि अडचणीत आणणं आहे. आणि हा बालिश माणूस आहे, आणि निवडणूक झाल्यापासून चाळे बघतो, सगळे माकड चाळे त्याचे, आणि वेळाच्या इस्पितळाची गाडी पडली त्याच्यासाठी आणावी, हीच निवडणूक आयोगाला खरी तर मागणी मला करावी वाटते. त्यामध्ये दुसरं एक वाक्य असं आहे की तुम्ही तिकडे प्रवेश केलेला आहे, आणि असं काय झालं की तुम्ही तिकडे प्रवेश केलेला आहे, आपण आपल्या पीटीआर वगैरे आहेत आपल्या, ते पण आपल्या करायचे आहेत. नाही, पीटीआर म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 5 गुंठे जागा तिथे ऑलरेडी आम्ही घेऊन ठेवलेली आहे आमच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं. आणि ह्या सगळं करत असताना आमचे साठेनगरचे सर्वच आमचे युवक हे पुढाकार होते, घेत होते. त्यात सुनील राव, आमचे बाकी सर्व सहकारी होते, पण मुन्ना आणि गणेश सुद्धा त्या प्रक्रियेतले होते. त्यांना म्हणले सगळी कामं आपल्याला करून घ्यायचेत, तुम्ही असं विनाकारण मनामध्ये राग धरून अनसिक्युअर्ड होऊन तुम्ही काय असा निर्णय घेऊ नका, परत या, तुम्ही चूक केली असेल, गेला असाल, आपण निवडून येतो मोठ्या मताने, तुम्ही परत या, आपले सगळे काम मार्गी घेऊ. ह्याच्यापेक्षा दुसरं काय लोकशाही असू शकते. यांच्यासोबतच अनेक नगरसेवकांनाही दाबदर केलेले आहेत, त्यांना फॉर्म परत घेण्यासाठी धमकी दिलेली आहे, अशा प्रकारचा त्याच्याकडे असले असते त्यांनी सगळेच तुम्हाला ऐकून दाखवले असते, त्याची आम्हाला प्रवृत्ती माहिती आहे. एकच कसा बसा मिळाला, आणि हे निवडणुकीनंतर मी बोललेलं आहे. मी आतापर्यंत त्या व्यक्तीवर कधी टीका टिप्पणी केली नाही, कारण आपण 25 वर्ष सोबत राहिलेलो होतो. राजकारण येईल जाईल, निवडणूक येतील जातील, शेवटी संबंध असतात, पण त्याला जर आता कुठल्याच संबंधाची पर्वा करायची नसेल तर आमची पण तयारी आहे. त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये वाल्मिकांना परत येणार आहे, आणि या ठिकाणी हे बघा, वाल्मिकांवर ट्रायल न्यायप्रविष्ट गोष्ट आहे, मी अधिक भाष्य करणं उचित नाही. पण एक जर अण्णांचा थेट कार्यकर्ता आहे, अण्णांना मानणारा, अण्णा त्याचे सुख दुःख सोडणारा व्यक्ती जर त्याच्या जीवनात असेल मुन्ना मस्केच्या, आणि मुन्ना मस्के जर अनसिक्युअर्ड फील करून जर दुसऱ्या पक्षात जात असेल, तर एक पक्षनिष्ठता म्हणून आणि मुंडे साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून मला त्याला धीर द्यावा लागेल, किंवा ठीक आहे, ह्या सगळ्यातून अण्णा बाहेर येतील आणि तुझं सगळं पहिल्यासारखं सांभाळतील तुला, कारण अण्णा जगजैरे सगळ्यांना सांभाळत होते, याच्यात वादच नाही. परळीतल्या कुठल्या ह्याला अण्णा सांभाळत होते आणि कार्यकर्त्यांना सांभाळत होते, त्यात मी चुकीचं काय बोललो? नाही, माझी काहीच भूमिका नाहीये. आता मी तर कुठलेही, माझी सीडीआर चेक करावी, माझी नार्को टेस्ट करावी, अजून ब्रेन मॅपिंग करावी, जेवढे काही टेक्नॉलॉजी आहे सगळी करावी, माझी तयारी आहे.